तर मित्रांनो, जय शिवराय, जय भीम। तर आज मी पायी चालतोय कारण माझ्याकडे गाडी होती, ती गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मी माझ्या कामावर, वेल्डिंगच्या कामावर चालत चाललोय। कारण आता मला कोण लिफ्ट दिली तर त्या लिफ्टनं, आता पुढे एक स्टॉप आहे, नाकरे स्टॉप, आता तिथून मी थांबेन तिथे आणि तिथून जी एसटी भेटेल वगैरे त्या एसटीने मी पुढे जाईन, नाही तर बघेन अजून पुढे चालत जाऊ शकतो तर अजून पुढे चालत जाईल। तर आज मी हा व्हिडिओ का बनवतोय, म्हणजे 2020-21च्या वेळी जेव्हा मी रत्नागिरीमध्ये काम शिकायला जात होतो वेल्डिंगचं, तर मावलंगेतून मी सकाळी 6:30ला सुटायचो घरातून आणि 6:45 वाजेपर्यंत माझी एसटी मला भेटायची हरचे। ओके, तर ती एसटी भेटली ना तर त्या एसटीने मी जायचो आणि केव्हा केव्हा ती एसटी भेटायची नाही। त्याचं कारण असं की ज्यावेळी मी टायमावर जायचो त्यावेळी ती एक तर लई उशिरा यायची, नाही तर भाई ती लवकरच निघून जायची। आणि दुसरी गोष्ट, जर मी उशिरा झालो तर तो विषय संपला, असा म्हणजे ती भेटायचीच नाही। तर मी काय करायचो, पायी चालतच जायचो याच रस्त्याने। आज पुन्हा त्याच रस्त्याने मी पायी चालतोय, तर मी बोललो चला याच्यावर थोडासा एक व्हिडिओ बनवूया। कारण याच रस्त्यावर मी पायी चालत असताना मी खूप स्ट्रगल केलंय आणि मी काय एवढा मोठा वेल्डर नाही, छोटा मोठा वेल्डर आहे। आणि दुसरी गोष्ट, स्वतःच्या जीवावर होऊ शकतो तेवढे मी कामं घेतो वेल्डिंगचे। आणि दुसरी गोष्ट असं की मी इथून मावलंग्यातून रत्नागिरीत असं कमीत कमी सकाळी 6:30 वाजता घरातून निघायचो, तर संध्याकाळी यायचं टायमिंग नसायचा, कधी 8, कधी 7, कधी 9 वाजायचे। तर असं स्ट्रगल करून मी वेल्डिंगचं काम शिकलो होतो। आणि आता मेन विषय असा आहे की माझी गाडी खराब झाल्यामुळे मी परत एकदा पुन्हा या रस्त्यावरनं चालत चाललोय। तर अनुभव तोच आहे, सेम आहे, काय फरक नाही, रस्ता पण तिथेच, मी पण तिथेच। पण मला या गोष्टीचा विचार येतो की मी जो एवढा स्ट्रगल केला, एवढी मेहनत केली, ती वन साईड, आणि आपलं अस्तित्व आणि आपण ते आहे ते तिथेच। म्हणून मित्रांनो, तुम्ही 0 पासून 100 पर्यंत गेलात तरी तुम्ही ज्या रस्त्याने जातायत आणि जिथं आहेत तुम्ही तिथंच असणार, जास्त वर तुम्ही जाऊ शकत नाही। आणि गेलात तरी तुम्हाला खालचा दिसणारच, कारण हा खूप मोठा